तर नमस्कार, जय श्रीराम. मी सार्थक आणि तुमचं स्वागत करतोय माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मग आत्ता दुपार झालेली. खरं तर मी आज लेट उठलो आणि थोडेफार 1-2 मीटिंग्स असाइंड होत्या, त्याच्यामुळे ते करत होतो. आणि आता माझा असा प्लॅन आहे की आपण कुठेतरी जावं, जेवण करावं. तर मग मी आता लंचला चाललो आहे एका वापीच्या कोणत्या तरी रेस्टॉरंटमध्ये, बघूया. तर मग मी आता बाहेर आलो आहे वापीमध्ये. तर पाहतोय काही फूड ऑप्शन अवेलेबल आहे का. एक हॉटेलमध्ये गेलो होतो पण तिथे काही एवढं अवेलेबल नव्हतं, म्हणून आता बघू कोणचं काही असेल अवेलेबल ते. एकतर मी थाळी जेवण नाही तर काहीतरी बघू चांगलं आहे. तर मग मी आता रूमवर आलो आहे आणि मी आत्ता सध्या बघितलं लॅपटॉप. तर आत्ता मला असं कळालं की थोडंफार पेंडिंग वर्क आहे आपलं. कॉलेजचा रिपोर्ट बनवायचा आहे. तर मग इंटर्नशिपचा रिपोर्ट मी आता बनवतो आहे आणि त्याचबरोबर जे काही आत्ता मी शिकलं या हफ्त्यात त्याची रिव्हिजन पण करणार आहे. म्हणजे मी सध्या गिअरबॉक्स आणि ते थोडंफार शिकलेलं आहे, तर त्याच्या रिलेटेड थोडंफार मला डाऊट्स होते. तर ते मी आत्ता इंटरनेटला विचाराल आणि बघल काय काय डाऊट्स आपले सॉल्व्ह होत आहेत. गिअरबॉक्सचं काय स्टेजेस आहे, मग रिडक्शन रेशिओ, त्या सर्व गोष्टी मी एकदम डिटेलमध्ये स्टडी कराल आणि मग बघल. आणि तसा आजचा काही प्लॅन नव्हता, म्हणजे फक्त मी आज असं डिसाईड केलं की रेस्ट घ्यावी, कारण जरा रेस्ट इम्पॉर्टंट पण असते तुमच्या लाईफला. जर तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीत काम करतायत तर मग रेस्ट पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता बघू की पुढचं काय ठरतं आहे. पण मग मी आता असं डिसाईड केलं आहे की थोडंफार आत्ता रिपोर्टचं काम करू आणि मग नंतर आपण डिनर करू आणि आजचा दिवस एंड करू देवाचं नामस्मरण जप करून. तेवढं आहे माझ्या मनात. बघूया कसं कसं होतं आहे. आता आम्ही रिलायन्सकडे आलो आहे. मित्राला हँडवॉश घ्यायचं होतं त्यासाठी. आता बघूया. आत्ताच जेवण झालं आहे, इव्हिनिंग वॉकला आलेलो आहे. इधर अंदर जाएगा. तर मग मी आता आलो आहे बाहेर जाऊन आणि आता रात्रीचे वाजले आहे 11 आणि मी असं डिसाईड केलं आहे की आता झोप काढून घेऊ. थोडंसं देवाचं आज राहून गेलं थोडंसं करायचं, पण मग काही नाही, रात्री हनुमान चालीसा लावू आणि आपण ती ऐकू आणि सोबत म्हणू पण. आणि तसंच माझ्या या छान अशा दिवसाला आज एंड करूया. आणि खरंच आजच्या दिवसात मी जे काही बघितलं, म्हणजे आज धुरंधरची मूवी जी आहे, धुरंधर रिव्हेंज, तो जो पार्ट आहे तो सेकंड पार्ट येणार आहे आणि तो 19 मार्चला येणार आहे. तर मग पहिले एकदम खूप मोठी हाईप झाली होती धुरंधर वर्सेस टॉक्सिक, जी की यश द रॉकिंग स्टार जो की KGFचा होता. पण मग ती मूवी जरा पोस्टपोन झाली कारण काहीतरी इंटरनल त्यांचे प्रॉब्लेम होते. मग आता धुरंधरचा आज मी ट्रेलर बघितला तर स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत मला ट्रेलर इतका चांगला आवडला. मी तो रिपीट मोडवर ऐकत गेलो आहे, पाहत गेलेलो आहे. आणि जो कोणी माणसाने जो ट्रेलर एडिट केलेला आहे तो खरंच खूप छान एडिट केला आहे, कारण त्याच्यात ते ग्रेडिंग समजते, त्याचे बीट्स, प्रत्येक बीट्सला काही ना काही बॉम्बचा धमाका, काही ना काही एक डायलॉग, काही ना काही एक मास मुवमेंट, आपल्या स्टारची एंट्री. आणि वरून त्यात रणवीर सिंगचा जो कॅरेक्टर आहे, त्याचा जो लुक आहे, जो गेटअप आहे, तो तर एकदम फायरच आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल रणवीर सिंगला जेव्हा त्याने कांताराचा जेव्हा एक काहीतरी त्यांनी मॉक केलं होतं की काहीतरी बोलला होता, आणि तेव्हा मला पण ते पटलं नव्हतं की रणवीर सिंगने असं नव्हतं करायला पाहिजे. तो रणवीर सिंगचं जे त्यांचं म्हणजे जे काही ते करतात त्यांच्या काय बोलतं दैनंदिन आयुष्यात, ते एकदम फनी असतं किंवा असंच सरकॅस्टिकली. पण जेव्हा ते ॲक्टिंगमध्ये उतरतात तेव्हा फाडून देतात भाई नाद. एकदम भारी त्यांनी म्हणजे ॲक्टिंग केली होती धुरंधरमध्ये. आणि तेव्हापासूनच मी म्हणजे
एक चांगला त्यांचा ॲक्टिंगचा, त्यांच्या परफॉर्मन्सचा फॅन बनलो आहे. म्हणजे त्याच्या आधी पण मी पाहिलं आहे निश्चितच, पण मग जे धुरंधरमध्ये केलं ना ते कुठे नव्हतं केलं. जे धुरंधरमध्ये त्यांनी त्यांचा जे काही ऑरा दाखवलेला आहे तो अनमॅचेबल आहे त्यांच्या अदर फिल्म्स शिवाय. त्यांचं कॉमिकनेस तर तुम्ही पाहिलाच असाल, ॲज अ सिम्बा, ॲज अ कोणचे मूवीज त्यांनी केलेले आहेत. पण मग ओके, काही नाही, आता वेट करतो आहे मी धुरंधरचा रिलीज कधी होईल आणि त्याला थिएटरमध्ये मी कसं पाहील. कारण धुरंधर 1 मी थिएटरमध्ये पाहिला नव्हता, कारण त्या काळी माझे एक्झाम्स आणि ते चालू होते. पण धुरंधर 2ला मी खरंच जाणार आहे, सुट्टी काढून जाईल आणि एकदा तरी पाहील. आत्ता तरी माझा असा प्लॅन होता धुरंधर 1 जर आत्ता कुठे जवळ लागलेला असेल तर तो पण आपण थिएटरमध्येच पाहावा, पण ते पॉसिबल झालं नाही. पण मग धुरंधर 2 मी पाहणारच आहे. आणि हे सगळं बघूनच मी आजचा दिवस एंड करतो. आणि मी एक मूवी फॅन पण आहे, जे की तुम्हाला आता कळालंच असेल की मूवीज पाहतो, त्याच्यामुळं मी लास्टला माझ्या या व्लॉगमध्ये मूवीबद्दल बोललो. कारण मी आज काही व्लॉग एवढा शूटच नव्हता केला, त्यामुळं मग मी विचार केला की मूवीबद्दल बोलू. पण मग ओके, काही नाही, आज थोडाफार दिवस चांगलाच गेला. आज एक माझा मित्र असं म्हणत होता की काय चाललं आहे आपल्या लाईफमध्ये, म्हणजे तो खरंच कंटाळला होता. त्याच्या जे काही दैनंदिन आयुष्यात जे काही त्याच्याबरोबर घडतं आहे त्याच्याशी तो खरंच कंटाळलेला आहे. पण मग मी त्याला धीर दिला, त्याला म्हणलं, भाऊ तुझ्यासारखं माझे पण हाल चालले, सगळ्या जगाचे तेच हाल चालले. तू फक्त आता एक काम कर, देवाचं नामस्मरण कर आणि पुढे चाल. बस एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला. आणि बाय बाय, टेक केअर, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, गुड डे, गुड नाईट.